तुम्हाला एवढंही समजत नाही का म्हटलं? चोरोटी म्हटलं, चोरून भरायला लागते म्हटलं. त्याचं नाव चोरोटी आहे. आणि तुम्ही पुरं गाव जमा केलं, पुऱ्या गावाले गाजावाजा करून मला सांगायला लावलं, आमंत्रण द्यायला लावलं. सांगत असत म्हटलं कोणाले चोरोटी भरतात तर घरातल्या घरात भरतात ते, आपल्या लोकांत भरतात ते, शेजारी पातळी नाही सांगायला लागत म्हटलं. आता मला काय माहित बाई व मला काही माहित नाही. हे पाय आपल्या गावाकडे काही चोरवटी भरायची पद्धत नाही आहे. आता तिची सुनीच्या माहेरी हाय पद्धत, तर मग तिची आई म्हणे भरा, तर म्हणून मग मी भरा म्हटलं. पहिली कुठे चोरवटी गिरवटी होती काय व? आम्हाला लेकरं झाले 3-3, 4-4, 5-5, आमच्या कोण वट्या भरल्या काय व? शाळेत तरी भरली काय म्या? मग आता त्याची सुनीच्या माहेराकडे हाय ती पद्धत. अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हा इकडे नाही आहे, आपल्या शेगावकडे नाही आहे ती पद्धत. म्हणून मला काही त्यातलं कळत नाही माय बाई. मग तुला कळत होतं तू अमरावती साईडची आहे मग त्या कोण मग मला सांगितलं नाही, आता सांगतो तर. आता मला काय समजते त्यातलं एवढं? मला काय 4-5 लेकर झाले का काय? थोडंफार समजते ते सांगितलं मी तुम्हाला, एवढं थोडं समजते मला. मग आता कसं काय समजलं तुला? आता मला आपल्या बहिणीने सांगितलं, माझ्या सगळ्या मैत्रिणीनं माझ्या बहिणीने सांगितलं. कमेंट्स आल्या त्याच्या म्हणे की तुझी सासू का डोक्यावर पडली काय म्हणे, एका सुनीच्या बाजूने बोलते म्हणे, चोरवटी भरायला पुरं गाव जमा केलं म्हणे, भेदभाव करते म्हणे तुझी सासू. सगळ्या बहिणी मायाकडून आहेत म्हटलं. मग नाही ते काय? ओ माय काय वो असं म्हणत काय वो मले? नाही म्हणा बाबा, मी डोक्यावर नाही पडली आणि मी काही भेदभाव नाही करत. मला काही त्यातलं कळत नाही बाबा, तुम्ही सांगसान तसं. मला माहितीच नव्हतं व प्रियंका. आता माहित झालं ना मग? हो आता झालं बाई माहित व. आणि मी काही सुनीत भेदभाव नाही करत हो बाई. ती नाजूक आहे म्हणून तिची काळजी करतो. मला तिन्ही सुना तिन्ही पोरं सारखेच आहेत. आणि तसंच आहे बाई ते. 3 सुना असल्या म्हणजे लोकायला मी वाटते बुडी भेदभाव करते, पण खरं सांगतो आईच्या मनात भेदभाव नसते बरं. बरं जाऊ द्या, तुमच्याशी काही बोलत बसायला पुरत नाही, माय काम राहिले. नमस्कार ताईंनो, तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. यांच्याकडे की लक्ष नका देऊ, यांनी सासू सासरे सवयच असते भेदभाव करायची. आणि मग कोण म्हटलं की म्हणतात आम्ही भेदभाव नसतं करत. मी तर म्हणतो अर्ध्या घरात भांडणं सासूच्यानंच लागतात, नाही तर काय. जाऊ द्या, पण आता तुम्ही काही लक्ष देऊ नका. पण तुम्हाला एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे मला, लक्षपूर्वक ऐका ताई. श्री संत गजानन महाराजांच्या गावात आम्ही राहतो आणि श्री संत गजानन महाराजांच्या कृपेनेच आपण नवीन काहीतरी सुरू केलं. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीत होतं की माझं वावा कॉमेडी कार्टून चॅनल होतं, तर त्या चॅनलचं आता मी नाव बदललेलं आहे. त्याचं नाव मी आता ईशान्वी कलेक्शन असं केलेलं आहे. आणि ज्याला कोणाला पण जसं आता तुम्हाला माहिती आहे आता आपले सणवार सुरू होणार आहे, तर पूर्ण मी ज्वेलरीचं सामान तिथे मी आणलं विकायसाठी. तर तिथे मी आता रोज लाईव्ह घेत जाईल, व्हिडिओ टाकत जाईल त्या यूट्यूब चॅनलला ज्वेलरी कलेक्शनचे. लवकरच आपण सुरू करणार आहोत. तर तुम्ही चॅनल नशीन सबस्क्राईब केलं ते तर करून घ्या. त्याचं नाव ईशान्वी कलेक्शन मी ठेवलेलं आहे. पहिले वावा कॉमेडी कार्टूनचं होतं. आणि सपोर्ट करा तुमच्या बहिणीला. तुम्हाला जर ऑनलाईन ज्वेलरी मागवायची असेल तर तुम्ही मागवू शकता. आणि तेवढा सपोर्ट करा तुमच्या बहिणीला. आणि व्हिडिओ पूर्ण पाहायचा चला, व्हिडिओ अर्धा पाहून मधात सोडू नका. आणि बोरिंग वाटते का हो व्हिडिओ? एका ताईची कमेंट्स होती की व्हिडिओ बोर वाटून राहिला म्हणे. बोर तर होईल असं मग मी तर काही बोलत नाही बाबा तुमच्यासोबत. वाटते का बोर व्हिडिओ ताई? एकाच ताईची होती आणि आपली आपली चॉईस असते म्हणा, काही हरकत नाही. पहा मग ताई, तुम्हाला काय पाहिजे ते सांगत जा मग मला. त्या ताईचं नाव आहे, त्या ताईचं नाव सांगते मी तुम्हाला. ते पहा प्रतिभा ननावरे असं नावाची आयडी आहे. तर तसं काही नाही, आम्ही खूप प्रयत्न करतो, खूप मेहनतीने व्हिडिओ बनवतो. तुम्हाला हसवण्याचा, तुमचं मनोरंजन करण्याचा आम्ही खूप प्रयत्न करतो. पण ठीक आहे, काही हरकत नाही, आपली आपली चॉईस असते. पण बाकीच्या ताईंना व्हिडिओ आवडला ना, त्यांच्या मनापासून धन्यवाद. व्हिडिओ पूर्ण पहा. ताई, साक्षगंधाचा कार्यक्रम चांगला झाला नाही? आता लग्न कधी आहे मग आपल्या देराचं? आता लग्न लवकरच आहे म्हटलं वैशाली. पण आता आपली सासूबाई घोर घालून बसतील ना लग्नात. येईल कोणी पाहिजे नाही आणि आपल्याला कुठे जाऊ देत नाही. त्या ते इतक्या जवळचं लग्न म्हटल्यावर किती हाऊस नऊस केल्या जाते बरं. मस्त झाला व साक्षगंधाचा कार्यक्रम. सगळ्यांनी एवढा मानपान दिला, मला लय मानपान दिला. मोठी सून म्हणून घरची
काकूचा स्वभाव तर लयच चांगला आहे. सगळं माई हाती देऊन दिलं होतं की हे माई मोठी सून आहे, हे माई मोठी सून आहे. काकू ज्याले त्याले सांगत जाय. हो का साधनाताई? साधनाताई, कोणी विचारलं नाही का मी काऊन नाही आली म्हणून? विचारलं सगळेनं विचारलं. मग गजूपासून नवरीपासून विचारलं. नवरीला ओळख करून दिली गजूनं. तर मग गजू म्हणे 2 वहिनी आहेत म्हणे. तर मग ते नवरी म्हणे जसं आपली देराणी म्हणे, होणारी देराणी आपली. हो का म्हणे. मग त्या ताई काऊन नाही आल्या म्हणे. सगळेजण विचारे व तुले तू काऊन नाही आली. तर म्हटलं तिची तब्येतच बरोबर नाही आहे. आता काय सांगू. हो का ताई, लय मजा आली नाही. आपल्याला तर कोणीच नाहीये ताई. आता काही हो, लग्नात मी येतो म्हणजे येतोच. आपल्या सासूले खरंच काही समजतच नाही. कधी समजीन काय माहीत त्याईले. तरी साक्षात देव बी आला की नाही बोलायला तरी जात नाहीत त्या लग्नात. ताई, आपल्या सासूचं डोकं तालावर आणण्यासाठी एक युक्ती सुचली मले. कोणती? वैशाली? थांबा तुमच्या कानात सांगतो. भिंतीने कान असतात. सासूचं डोकं आपण जागेवर आणू म्हणजे आणूच. सांग पटकन सांग. ये लवकर इकडे. पण वैशाली, हे कसं काय करशील आपण? आयडिया आवडली का? तुम्ही सांगा फक्त, मी सगळं करतो. तुम्ही फक्त हो म्हणा. पाय बाई वैशाली, जर आपल्या घराचं भलं होत असेल तर माया होच आहे. दे मग टाळी, एक से भले दो. आपल्या सासूचं डोकं आपण जागेवर नक्की आणू ताई. बरं वैशाली, तू म्हणशील तसं. हा, झालं मग पक्क. मग कल करे सो आज करे सो अब्बी. आतापासून सुरुवात करू आपण आपला प्लॅन सत्यात उतरवण्यासाठी. मिशन सुरू. बरं ठीक आहे. चाल बाई, आता धुतो. आता टोपलं भर कपडे धुवाच लागते. कोणाला सांगू नाही धुतो. करून बी नाव नाही आहे म्हटलं. करून बी म्हणतात प्रियंका जय तुकडी आहे म्हणतात. जय तुकडी आहे म्हणतात प्रियंका. करून पाना जरा देराना जेठानीचं. मग समजतं जय तुकडी असते तर. ते जसं म्हटलं एवढा होबास काय मारते म्हटलं. काय तर पैशावाल्याची पोरगी आहे म्हणून. पैशावाल्याची पोरगी आहे होबास काय मारते. मग बापानं बी तसंच पाहायचं असतं. कशाला या घरात दिलं. आम्ही नाही पुरलो का मग गरीबाचं. मग गरीबाचं हो, पण मग संसार चांगला करून राहिलो म्हटलं नवऱ्याचा. हवास का नाही मारलो फुक्काच्या. मग काय तीर मारल्या आणि कशाला जोडू मी तिच्यावर. काय जगावेगळं काम केलं काय? लेकरू पैदा करणं म्हणजे काय जगावेगळं काम आहे काय? तुम्ही माणसानं काही बोलते प्रियंका. कुत्रे मांजरेली लेकरं होतात. मांजरे होती तर काय नवाई आहे मग. होईनच म्हटलं मला. कोणी पहिल्या पंक्तीची होती, कोणी शेवटच्या पंक्तीची होती. लेट होईन जरा असं झालं होईन तर खरीच. असं थोडी आहे की होणार नाही. आणि मी काय जडू, माझे विचार एवढे खालचे नाही आहेत म्हटलं. माझं कसं आहे, जिथे चुकलं की तिथे मी तोंड फोडत असतो. मग असा आहे माझा स्वभाव. लोकांना बोललेलं खपत नाही. काय करू राहिली प्रियंका? बाबा काकू कपडे धुवून राहिली. आरू आठवण करू राहिली. काकू म्हटलं काकू कुठे गेली. आणि प्रियंका टेरेसवर कोण आणली हे कपडे धुवायसाठी? खाली बाथरूम मध्ये धुतली असते ना मी. काय काकू करून राहिली. येऊ नको इकडे, थंड पाणी आहे. काकू येतेच कपडे धुले झाले म्हणजे. काय करू ताई, लय मोठे कपडे होते म्हटलं. त्याला गच्चीवर नेऊ चांगले मोकळे चाकळे धुवून काढून वाळू घालून म्हटलं चांगले झटक करून. ऊन पडलं म्हटलं उन्हात चांगले कळ वायतात. अगं पण एकटी दूध बसली, मला आवाज द्यायचा असता ना. दोघी म्हणून धुतले असते ना कपडे. जाऊ द्या तिकडे. मी काही सवय करून घेत नाही कोणाची. आज आहे ना उद्या नाही कोणी. काय गो बाई, काय म्हणायचं आहे तुला? उद्या नाही म्हणजे मरणार आहे का मी लवकर? इतक्या लवकर वाटते का मला वर? अहो ताई, तसं नाही. आता लाईनी जाऊ बाई आपली प्रेग्नेंटच आहे, कामच नाही करत. आणि तुम्ही जसं तुमच्या भावाच्या लग्नाले वराडीन म्हणून मग म्हटलं प्रियंकाला एकटीलाच करायला लागेल. मग आतापासून सवय करून घ्या. कशाला कोणाचा सहारा घ्या नाही काय? अरे बापरे, हो ते आहे म्हणा. माझा भाऊ उद्या चित्राला मला न्यायसाठी. हा, पाहिलं की नाही असं आहे मग, म्हणून म्हटलं. बरं झालं, जाऊ दे. पण कपडे खूप मोठे आहेत ना बाई, म्हणून राहू दे. आता तू धुतले ना, मी पिडून वाळू घालतो. घे बरं. नाही राहू द्या, मी धुतले, मीच पिडून वाळू घालतो. तुम्ही तिलेच पा. जाय बाई, खेळ मम्मी सोबत. चालेल जशी तू गावाले उद्या मामाच्या घरी जाय. काही नाही, घे. चला जा आता दोघी मायले की खाली. बरं बाई, चाल बाई. आरू काकू काही ऐकत नाही.